माझं गाव. माझं गाव म्हणजे माझ्या मनात वसलेलं स्वप्न आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं शांत आणि सुंदर असं माझं गाव. इथे सकाळची सुरुवात पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते आणि संध्याकाळ शेतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्याने मन शांत करते. माझ्या गावात हिरवीगार शेतं, डोंगर, नदी आणि मातीचा सुगंध आहे. शेतकरी कष्टाने पिकं उगवतात आणि त्यातूनच गावाचं जीवन बनतं. गावातील लोक साधे, प्रेमळ आणि एकमेकांना मदत करणारे आहेत. सण उत्सव सगळे एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात. गावातील शाळा, मंदिरे, वाडे आणि जुन्या आठवणी आजही आमच्या संस्कृतीची ओळख जपून आहेत. हॅलो, गावठी पोरं या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या गावात साधारणतः 600 वर्षापूर्वीचा बेहडा नावाचा एक वृक्ष आहे, मोठा वृक्ष आहे आणि तो पाहण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायतने भरपूर अशी मेहनत करून आणि आपल्या आमदार साहेब विनय कोरे यांच्या प्रयत्नातून इंग्लंडवरून ते वृक्ष पाहण्यासाठी जॉन पार्कर येणार आहेत. तर आज आपण संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. मी तुम्हाला सगळा व्हिडिओ पूर्णपणे दाखवणार आहे आपल्या या चॅनलवरती. तर तुम्ही नक्कीच बघा. पुढे पुढे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवतो, ते कसे आले, त्यांचा सत्कार कसा आमच्या गावाकडून झाला. गावातील सगळी लोकंसुद्धा आपल्या उपस्थित होती. लहान मुलांपासून वयस्कर वृद्धांपर्यंत सगळी माणसं आपल्याला तिथं पाहायला मिळतात. म्हणजे पूर्ण आमचं गाव एकत्र येऊन चांगला असा कार्यक्रम सगळ्यांनी पार पाडला. तोच तुम्हाला व्हिडिओ मी पूर्णपणे दाखवणार आहे. हे माझ्या पाठीमागे बघू शकता, हे आपले गाव आहे. आमच्या गावातील शिमराईचं मंदिर निसर्गाच्या कुशीत डोंगर रांगांच्या माथ्यावर वसलेलं आहे. हिरव्या डोंगर रांगा, झाडाझुडपांची सावली आणि थंड वाऱ्याची झुळूक इथे येताच मनाला आपोआप शांतता मिळते. मंदिराकडे जाणारा प्रत्येक रस्ता निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याचा आवाज जणू देवीचं स्वागतच करत असतो. शिमराई देवी ही आमच्या गावची ग्रामदेवता, गावाचं रक्षण करणारी, सर्वांना सुख समृद्धी देणारी आणि संकटांना आधार देणारी अशी आमची श्रद्धा आहे. डोंगरावरून दिसणारं गावाचं दृश्य अतिशय मनमोहक आणि रम्य आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हे मंदिर अजूनच पवित्र आणि सुंदर भासतं. निसर्ग, श्रद्धा आणि शांतता याचं सुंदर मिलन म्हणजे आमच्या गावातील शिमराईचं मंदिर. डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं आमच्या गावातील शिमराईचं मंदिर, इथे निसर्ग आणि श्रद्धा एकरूप होतात. हिरवळ, थंड वारा आणि वातावरण शांत. देवीचं दर्शन घेताना मनाला अपार समाधान मिळते. चला तर पाहूया प्रमुख पाहुण्यांचं स्वागत माझा गाव कसा करतो. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी आज संपूर्ण गाव एक दिलाने एकत्र आलं. गावातील शाळेतील लहान मुले हातात लेझीम घेऊन उत्साहाने आणि जोशात स्वागतासाठी सज्ज झालेली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तालबद्ध हालचाली स्वागताला एक वेगळी शोभा देतात. ढोल, हलगी आणि टाळ विणेच्या नादात संपूर्ण परिसर भक्तिमय आणि मंगलमय झालेला. वारकरी आपल्या पारंपरिक वेशात नामस्मरण करत स्वागत मिरवणुकीत सहभागी झाले होते. हातात फुलांची ताटं घेऊन गावातील माता भगिनी प्रमुख पाहुण्यांवर फुलांचा वर्षाव करत आशीर्वाद देत आहे. हा फुलांचा वर्षाव आदर, प्रेम आणि सन्मानाचे प्रतीक आहे.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह, अभिमान आणि आनंद ओसळून वाहत आहे. परंपरा, संस्कृती आणि एकतेचं हे सुंदर दर्शन म्हणजेच आमच्या गावाची खरी ओळख. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकत्र आलं होतं. लेझिमच्या तालावर नाचणारी लहान मुलं, हलकी टाळांच्या नादात चालणारे वारकरी आणि फुलांचा वर्षाव करणाऱ्या माता, हीच आमच्या गावची संस्कृती आणि आपुलकी आहे. A very warm welcome on behalf of the villagers to all those who are present and Azad Hind National Trust, and especially to their founder president Mr. Rahul Mukdam along with her colleagues Mr. Suhas Waikar sir, पारितोष खेडे गावचे माजी डेप्युटी सरपंच उत्तम पवार सर यांच्या मार्फत होत आहे. त्याचबरोबर त्यांना आमच्या गावाकडून एक छोटीशी भेटवस्तू देत आहे. हा एक मोमेंटम आहे. हा मोमेंटम आमच्या गावचे पत्रकार अभ्यासक आणि निसर्गप्रेमी विलास तोळसंकर यांच्या मार्फत वैयक्तिकरित्या त्यांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर दुसरा एक मोमेंटम जो आहे तो आमच्या गावाच्या वतीने आम्ही एक दुसरा मोमेंटम देऊ इच्छितो, तो देखील द्यावा. विलास तोळसंकर सगळ्यांच्या जोडून वैयक्तिक त्यांना एक पुरस्कार मोमेंटम देत आहेत. धन्यवाद सर. त्याचबरोबर त्यांना बुके दोन आमच्या गावचे सदस्य बाबाराव विलास तोळसंकर यांच्याकडून एक मोमेंटम देत आहेत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. ज्योतिबाच्या डोंगरावर फिरायला आली आणि लोपामुद्रा त्यांची पत्नी त्यांच्या बरोबर होती. तर ज्योतिबाच्या ह्या सगळ्या डोंगरावर कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत याचं वर्णन अगस्त्य ऋषींनी त्या काळामध्ये केलं आणि ती जवळजवळ 39 प्रकारची झाडं, त्याचं वर्णन केदार विजय ग्रंथामध्ये त्या ठिकाणी. Namaskar Kolapolka. Namaskar Kolapolka. I practice this. My name is John Parker. I am the CEO from the Arboricultural Association in the UK. नमस्कार, माझं नाव मी ह्यांचं ट्रान्सलेट करतो. ह्यांचं नाव जॉन पार्कर. हे आर्बोरिकल्चर असोसिएशन नावाची संस्था आहे इंग्लंडमध्ये. त्याचे हे मेन कार्यकर्ते आहेत. त्यांच्या गावाचे त्यांच्या इंग्लंडमध्ये सुद्धा असं छोटं गाव आहे जिथे ते राहतात. त्या गावाचं नाव स्टोन हाऊस आहे आणि त्या स्टोन हाऊस गावाचे ते महापौर सुद्धा आहेत. आणि ते त्यांच्या गावाकडनं आज तुमच्या सगळ्यांसाठी भरपूर मनोगत आणि भरपूर शुभेच्छा घेऊन येत आहेत. I would like to say thank you to all of you for coming, but particularly thank you to Mr. Koreji. Thank you for your hospitality and your welcome. Thank you. त्याचबरोबर राहुल मखदूम साहेबांचं जे प्रेसिडेंट आहेत आझाद हिंद नेचर आर्मीचे, त्याचे खूप मनापासून आभार मानतात. साधारणतः 600 वर्षापूर्वीचा बेहडा वृक्ष आमच्या गावात जिवंत इतिहास आहे. तो पाहण्यासाठी इंग्लंडहून पाहुणे आले आणि गावातील भगिनींनी त्याच्या बुंद्याला मिठी मारून निसर्गाविषयी प्रेम व्यक्त केले. हा वृक्ष म्हणजे आमच्या गावचा अभिमान आहे.
So this is one of the most remarkable trees I think I've ever seen. It's absolutely amazing. A huge Beheda tree, around 600 years old. I absolutely love it. It's just a privilege to be here. This tree is such an important part of the culture and the heritage of this community and beyond. The environmental benefits are enormous. It's just a very, very special and irreplaceable tree and specimen of this species. It's just a wonderful, wonderful thing, and it's a privilege to have been shown this tree today. In terms of what can be done to protect this tree going forward, obviously the local community has done incredible. Yeah, we're going to keep going around. We're running away from you around the tree. We're going to keep going around. Things like this here is tank of maybe a branch has been cut off at some point. And I doubt if they would have cut any branch, but this would have been an actual infestation of bacteria. Yeah. Or something like that. And the fence around it, this is a permanent fence. This is always here. This just for this event. Okay. Fine. Yeah, sure. I was just out of interest. Amazing. Yeah, it just seems great. Oh. हाच वृक्ष पाहण्यासाठी आमच्या गावात परदेशी पाहुणे येतात. या वृक्षाने जणू इतिहासच घडवला आणि आमच्या गावचं नाव इतिहासात नोंदवलं. या खेडेगावात सुमारे 600 वर्षापूर्वीचा प्राचीन बेहडा वृक्ष आजही निसर्गाच्या कुशीत ताट उभा आहे. शेतीच्या कडेला उभा असलेला हा वृक्ष फक्त झाड नाही, तर आमच्या गावच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. या दुर्मिळ आणि ऐतिहासिक वृक्षाचे महत्त्व जाणून परदेशी पाहुणे तो पाहण्यासाठी आमच्या गावात येतात आणि तो क्षण गावच्या इतिहासात एक अभिमानास्पद अध्याय ठरला. हिरवीगार शेती, मोकळं आकाश आणि शांत वातावरण आणि उभा असलेला हा बेहडा वृक्ष निसर्ग आणि मानवी जीवनातील सुंदर नातं दाखवतो. हा वृक्ष म्हणजे आमच्या गावची ओळख, पर्यावरणाचा वारसा आणि पुढील पिढीसाठी जपण्यासाठी अमूल्य देणगी आहे. हा वृक्ष पाहण्यासाठी परदेशी पाहुणे आमच्या गावात आले आणि तो क्षण आमच्यासाठी गावच्या इतिहासात एक अविस्मरणीय ठसा उमटून गेला. हा बेहडा वृक्ष फक्त झाड नाही, तर निसर्गाची देणगी आहे.